तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा. आणि आजचा वातावरण बघा किती सुंदर आहे. असं वाटतं तिकडे स्नोफॉल होतो आहे आणि इतकी छान हवा सुटलेली आहे, थंडी पण वाजत आहे. आणि आज आम्ही जातो पँगॉंग लेकला, जे तुम्ही 3 Idiots मध्ये बघितली असेल ते वाला शूट पण करू आम्ही तेव्हा. ऑल इज वेल ते पण करू. आणि इग्नोर माय केस, कारण की खूप गुत्ता होतात म्हणून मी अशी बांधून ठेवलंय ना. चला तर मग सुरू करूया आपली बाईक राईड. चलो लेट्स गो. अब हम निकल रहे हैं. अब हम मिलेंगे रास्तों में. थोडी थोडी पाऊस येत आहे आणि इथं वातावरण बघा तुम्ही, किती मजा येणार आहे इतक्या हवेत आणि पावसात गाडी चालवताना. जस्ट वेट अँड वॉच. चलो चला. निकलते हैं. बाय बाय. हो भाई भाई भाई, आम्ही गाडी चालवत आहे तोपर्यंत तुम्ही भाई रस्ते बघा. आहा, पहाड बघा, पहाड. पहाडात असं वाटते ढगा खाली आहे आणि पहाड वरती आहे. आणि इतकं सुंदर दिसतंय माहिती. हे पहाड सकाळी एकदम वेगळे दिसतात, दुपारी एकदम वेगळे दिसतात आणि संध्याकाळी तर अजून एकदम वेगळे दिसतात. रात्री भयानक दिसतात. रात्री इतकी भीती वाटते मित्रांनो, की असं वाटते की बाई अरे मोठा राक्षस तुम्हाला बघतोय. आणि आता बघा, म्हणजे पाऊस चालू आहे थोडा थोडा आणि हे इकडे बघाल तुम्ही, ते बघा किती सुंदर दिसते. असं वाटतं की ते पहाड ढगांना खाली ओढत आहे. आणि काय होतं माहिती का, मग तिथे पाऊस होतो पण थंडी एवढी असते की मग त्याचं बर्फात रूपांतर होऊन स्नोफॉल होतो. आणि जेव्हा हे ढगं चालले जातील ना, तुम्हाला दिसेल की हे सगळ्या पहाडांवर वरती वरती स्नोफॉल झालेला आहे. आणि मग तो संध्याकाळी चालला जातो कारण ऊन येऊन जातं. पण इथे बघाल ना तुम्ही, तर तुम्हाला दिसेल हे पा स्नोफॉल चालू आहे इथे ॲक्च्युली. तर मित्रांनो, असे नजारे पाहत पाहत आम्ही पुढे आलो आहे. आणि अजिंक्यला गाडी चालवण्यात खूप मजा येत आहे. 5 मजा येत आहे, 25 मजा येते. आणि मित्रांनो, आम्ही अशा 2 कॅन पण घेतल्या आहे कारण आम्हाला 5 लिटर म्हणजे 10 लिटर पेट्रोल कॅरी करायचं आहे. ती बंजी कॉर्ड पण घेतली आहे. आणि आम्ही आता पुढच्या पेट्रोल पंपवर, मागे एक पेट्रोल पंप होतो तिथे खूप गर्दी होती, मग आम्ही सगळ्यांना मागे टाकून पुढे आलो. आणि आता आम्ही या पेट्रोल पंपवर पुढे आहे एक. आणि ते बघा, रायडर दिसले का तुम्हाला? परत रायडर दिसले. तर मित्रांनो, आम्ही इथे पेट्रोल भरलं. किती बसलं अजिंक्य गाडीत पेट्रोल? 5 लिटर. 5 लिटर बसलं. म्हणजे काल गाडीत किती पेट्रोल होतं? तर काल 5 टाकलं पण ना आपण. तर 5 टाकलं ना, तर 17 लिटरची टाकी आहे मित्रांनो. आम्ही फुल करून निघालो होतो आणि त्यानंतर आम्ही त्याच्याकडनं 5 लिटर घेतलं आणि आता 5 लिटर पडलं, तर -10 करा. 7 लिटर गाडीत पेट्रोल होतं. 7 लिटरमध्ये 7 लिटरमध्ये गाडी कुठेच्या कुठे पोहोचली असते. आणि हा पुराने एवढं टेन्शन घेतलं की गाडीत पेट्रोल नाही आहे. पेट्रोल यात 5 आणि यात 5, असं 10 लिटर प्लस गाडीत टोटल 17 लिटर पेट्रोल भरून घेतलाय. आणि आता अजिंक्य कसं आहे? खुश? येस. पण बांधायचं कसं? पण आता भरोसा करशील ना माझ्यावर? मी म्हणत होते आहे पेट्रोल तर हो, बांधायचं. थांब, आता आपण बंची कॉर्डने बांधू ना. हो दोस्तो, म्हटलं होतं ना की इट्स नॉट इझी. देखो, इथे आम्ही पण पडलो. मल्टिपल रिव्हर्स आर ट्राईंग. आणि आम्ही फर्स्ट होतो, तर आम्हाला वाटलं की आम्ही निघेल आणि आम्ही डबल सीट निघालो आणि पटकन पडलो. थोड्याशा ऑफ रोडिंग नंतर मित्रांनो परत चांगला रोड चालू झालाय आणि इट लुक्स लाईक तर मित्रांनो सध्या तरी हा रोड चांगला आहे, बट आम्हाला ट्रेलर ऑलरेडी मिळालेला आहे. तिथे आम्ही पळता पळता वाचलोय, म्हणजे ऑलमोस्ट गाडी पडली होती. आम्हाला लागला नाही, पण शूज ओले झाले. शेवटी रोड सध्या तरी खूप चांगला आहे. बघू आता पुढे कसा रोड मिळते. तर प्रेमी दुनिया छोड़ चले, जीवन की हम सारी रस्में तोड़ चले. डिंग नग डिंग नग डिंग नग डिंग डिंग नग डिंग नग डिंग नग डिंग. और हमें लग रहा है अभी रियल एडवेंचर शुरू हुआ है. काही रस्ते बघा भाई, काय मजा येते त्याच्यातून चालायला. तर मित्रांनो, स्ट्रगल सुरू आहे कॅन केल्यावर सोबत. आता आम्ही थोडंसं थकलो आहे, तर आम्ही थांबलो. आणि इथे तर तसं सगळेच लोकेशन खूप सुंदर आहे, बट असे 2 पहाड आहे आणि मधात मस्त नदी येते आहे आणि वरती ढग आहे. तर छान वाटलंय. आणि आम्ही खूप स्ट्रगल करतोय या 2 कॅनसोबत. हा, आम्हाला बांधताच नाही येत आहे. आणि आडवी बांधली आम्ही तर ती लीक झाली, त्यातनं पेट्रोल सांडत होतं. तेव्हा मी तुम्हाला म्हटलं होतं ना की हे जे ढग आहे, हे जे असे खाली ओढताना दिसतात, दिस इज ॲक्च्युली स्नोफॉल. हे बघा, दिस इज अ फ्रेश स्नोफॉल जो चालू आहे. आणि हे जपना अज्जू,
वाव, गाडी किती छान दिसते. नाईस. आजी तर सुसू करायला गेलाय, तोपर्यंत आपण गाडीचे छान फोटोज क्लिक करू. मित्रांनो, हे पहाड बघा आणि हे रस्ते बघा. इथे हे जे दगड तुम्हाला दिसत आहेत ना, हे रिसेंट लँडस्लाइड्स आहे. इथे कधी पण कुठून पण कसा पण दगड पडू शकतो. आणि असं सांगितलं होतं आम्हाला की हे काय बोलवत आहे का दगडाला, आणि आम्हाला असं सांगितलं होतं की जितकं फास्ट तुम्ही हे वाले रोड्स क्रॉस करू शकता तितके फास्ट तुम्ही क्रॉस करा, कारण इथनं कधी पण म्हणजे वरती बघा किती मोठे मोठे दगड आहे आणि हे दगड खाली पडू शकतात. जे रस्त्यावर पण लिटरली पडलेले आहे. तर पण रस्ता फास्ट पण कसा करणार हे बघा. तुम्ही रस्ता बघा, हा रस्ता कुठलाही व्यक्ती फास्ट पण नाही जाऊ शकत आणि लँडस्लाईडची भीती पण आहे. तो दिस इज कॉल्ड रिअल ॲडव्हेंचर विथ रिअल डर. हे बघा, हे बघा, असं वाटतं रचलेले आहे ते दगड. या देखो मित्रों, हमारी ऑफ राइडिंग अभी भी चल ही रही है, ख़त्म होने का नाम ही नहीं ले रही है. हमारी आमच्या प्रत्येक बॉडी पार्ट्सनी आता आम्हाला आवाज दिला आहे की बस कर, पण तरी आमची ऑफरोडिंग काही खतम होण्याचं नाव नाही घेते. ही रिव्हर आहे आणि ही रिव्हर मधात आम्हाला क्रॉस करावं लागते. मित्रांनो, किती सुंदर रोड आहे. अशा पूर्ण असं गलगल एकदम मस्त वाटते. गलगल सगळी येत आहे. आणि त्यातला त्यात एक पोरगा माहितीये का, डायरेक्ट त्यांनी अशा उड्या मारल्या. त्याची काय माहिती कोणती बाईक होती, पण मस्त वाटते असे क्रॉस करायला. का ग एकटी खाते? हा, तुम्ही तर एकटा खातो. मला विचारलं का तू एक पण वेळा? आता माझ्या गाडीवर बसायचं नाही, ठीक आहे? पैदल ये तू, ओके? आता राग आला, आता नाही खात मी. तू जबरदस्ती करशील तरी नाही खाणार. जबरदस्ती करायचा प्रयत्न नको करशील फक्त, ठीक आहे? म्हणजे तुझी काय जबरदस्ती जबरदस्ती हे बघ, जबरदस्ती केली आहे ना तू, नाही करायची अशी जबरदस्ती. खाल्लं नसतं मी, माहितीये का? एवढा राग आला होता मला. माझा इथे व्हिडिओ काढतो कसं धावताना. म्हणजे त्या मशीन सोबत धावते का? हे बघ, हाव मैत्रिणी. आणि हिअर इज वन मैत्रीण. तर मित्रांनो, आता फक्त इथनं 15 किलोमीटर राहिलेलं आहे पँगॉंग. एक 10 ते 15 मिनटं आपण पोचू आणि चेक इन करू हॉटेलला. मग बघू. बघा क्यूटचा मुलगा. हॅलो हॅलो हाय. कॅन तिकडे घेऊ ना, एक तर व्ह्यू पॉइंट तिथे जायचं. कॅन घेऊन चाललो. आता प्यायला पाणी नाही आहे, पाणी संपलं आमचं. आम्ही आता पेट्रोल पिणार. पिऊ संपलं. मी काय म्हणते, गाडीतलं 5 लिटर कमी झालं असेल नाही, टाकून दे ना गाडीत 5 लिटर. 5 लिटर कमी नसेल झालं असेल. इथे आपण मस्त व्हिडिओ काढू मित्रांनो. मी तुम्हाला दाखवेन छान छान व्हिडिओ माझे. माझं अजिंक्यने चांगले काढलेत. तो इथे म्हैस पण आहे, मस्त मस्त टेस्टी. चल ये, चल पटपट आहे. बघा व्हिडिओ काढायसाठी धावत गेली. दम बघा, दम लागला ना. दम कशाला धावत गेली विनाकारण? आली मजा. इथे एकदम उडी बापरे बापवाली थंडी आहे. अरे बापरे, इतकी थंडी. अरे पूर्ण गारडले बाई. आणि म्हणजे इथे खूप थंडी आहे. कसं एक्सप्लेन करू की किती थंडी आहे. म्हणजे इतकी थंडी, गार हवा चालू आहे. हे पूर्ण हात थंडी गार पडले. हॅलो, थंडी आली ते.
ज्यासाठी आलोय ते तिथे आहे. हा ज्यासाठी इथे आलोय ते तिथे आहे. हा अजून आम्ही पोहोचायचं आहे. अजून आम्ही बरंच दूर आहे. ओ भैया हॅलो. मी तुम्हाला आता दाखवते. हे आमचे स्टे आहेत. इथे आम्ही राहणार आहे. अजून आम्हाला रूम तर नाही मिळाली बट आम्ही इथे राहणार आहे. आणि हे बघा व्ह्यू. आणि यातला माहिती आहे हा समुद्रासारखा लेक आहे. जो समुद्रासारख्या लाटा पण येतात त्याच्यात. आणि हा लेक अर्धा इंडियामध्ये असून अर्धा तिबेटमध्ये पण आहे. इतका मोठा आहे म्हणजे तुमची जेवढी नजर फिरेल ना तेवढा हा लेक आहे. संपतच नाही. आणि हा कलर चेंजिंग. आता आम्ही आलो होतो ना तर पिंक दिसत होता आणि आता जर तुम्ही बघाल तर हा एकदम ब्लू आहे है ना. आणि आता संध्याकाळी अजून बदलेन तर ह्याचे असे कलर पण छान छान बदलत राहतात. तर फायनली पोचला तर रूममध्ये चेक इन करू. काही खायला मिळतं आहे का बघू अँड मग आपण लेकवर जाऊया. मित्रांनो बाहेर एवढी थंडी आहे, पाऊस सुरू आहे आणि आमचा वासुदेव आहे. वासुदेव हे बघ वासुदेव तिकडे पूर्ण वासुदेव दिसून राहिले पाहिजे. अरे ऐक रे ओय. तर मित्रांनो हे बघा इकडे तुम्हाला क्लिअर स्काय दिसते. क्लिअर स्काय, सन आहे, सगळं व्यवस्थित आहे. आणि बस इकडे बघा इकडे स्नोफॉल चालू आहे, पाऊस सुरू आहे आणि सन पण नाही आहे. सेम लेक सेम, बस इकडे वेगळं आणि इकडे वेगळं. दिस इज हाऊ अनप्रेडिक्टेबल दिस वेदर इज. तर मित्रांनो फायनली आम्ही पँगॉंग लेकच्या किनारी पोहोचलेलो आहे. आता शिवानी जाते स्विमिंग करायला. आपल्याला दाखवणार कशी स्विमिंग येते तिला. तर मार पटकन डुबकी जा. कमान वन. भाईस हे बघा किती सुंदर आहे. तो जेवढा दुरून सुंदर आहे ना त्याच्यापेक्षा जास्त जवळून सुंदर आहे. खूप सुंदर. इग्नोर माय हेअर. दाखवतो. थांबा थांबा थांबा. प्युअर निळा निळा पाणी. मयो रैंचो रैंचो आहे की बेंचो. चल जा लवकर. कपडे दाखव इकडं. कपडे हे बघा. एवढ्या थंडीमध्ये तिने डुबकी मारली. डुबकीचा व्हिडिओ टाकू आपण. डुबकीचा व्हिडिओ याच्यानंतर टाकतो मी. थांबा. तर मित्रांनो इथे खूप इथे खूप जास्त थंडी आहे. म्हणजे ऑलमोस्ट हा इथे थंडीगार हवा, खूप हवा सुटली आणि खूप ढग वगैरे पण आहे. बहुतेक रात्री पाऊस वगैरे येऊ शकते. आणि इथे स्नोफॉलचे पण चान्सेस आहे. आणि इथल्या आजूबाजूच्या एरियामध्ये हेल स्टॉर्म म्हणजे वादळ वगैरे पण आलेलं आहे. तर त्यामुळे पण खूप थंडी आहे आणि एक सहन नाही होत आहे थंडी. तर आम्ही एक्स्ट्रा ब्लँकेट पण मागून घेतला. आणि आमचं आता जेवण डिनर वगैरे झालं आहे आणि या फिरतून आता आम्ही झोपून जाऊ. आणि सकाळी उठून मग परत हानले निघायचं आहे आणि स्टार गेझिंग करायची आहे हानलेला. तर आपण आता त्या लेकमध्ये तोंड घातलं त्याच्यामुळे पूर्ण चेहरा असा लाल पडला होता आणि हात पण असे एकदम थिसून, म्हणजे मला बोलता पण नव्हतं. तसे ओठ पण असे हे झाले होते बधीर. आता तर चांगलं वाटतंय. चला तर मग आपण हा ब्लॉग इथे बघाल ना तुम्ही. तो आतमध्ये हे आहे, त्याच्यानंतर टी शर्ट आहे, त्याच्यानंतर हे आहे, त्याच्यानंतर हे जॅकेट आहे आणि तरी पण खूप थंडी आहे.
तर आपण हा ब्लॉग इथेच एंड करू आता. तर गुड नाईट. आम्ही पण झोपतो. आम्हाला खूप भेटूया मजा आली आता. आज आणि आय होप तुम्हाला पण हा व्लॉग बघून खूप मजा आली असेल. तर आम्हाला फॉलो करा, सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवर पण आमचे रील्स बघत राहा आणि पुढचा व्लॉग पण नक्की बघा. बाय बाय.